महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. विसरवाडी ते नंदुरबार या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता कामासाठी कायदेशीर भूसंपादन प्रक्रिया न राबविता शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत मोठे कडवाण, लहान कडवाण, वडदा, बोदवड, श्रावणी, खातगाव, निंबोणी, भरडू, बिल्दा आदी गावांतील बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदर जमिनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या व प्रत्यक्ष कब्जा उपभोगातील असून त्यावरच त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण उपजीविका अवलंबून आहे. मात्र सद्यस्थितीत RFC-TLAR ॲक्ट 2013 अंतर्गत कोणतीही अधिसूचना, हरकतीची प्रक्रिया, पुरस्कार किंवा मोबदला न देता थेट रस्ता काम सुरू करण्यात आले आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की कायद्याने आवश्यक असलेली जमीन मोजणी, सीमांकन व पंचनामा प्रक्रिया पार न पाडताच शेतजमिनीवर यंत्रसामग्री घुसविण्यात येत असून त्यामुळे शेतजमीन, विहिरी, झाडे व घरे बाधित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून भविष्यात मोबदला मिळण्याबाबतही अनिश्चितता आहे. कायद्याविना खाजगी मालमत्तेवर ताबा घेणे असंवैधानिक असल्याचे नमूद केले आहे. निवेदनात नमूद केलेले सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा उल्लेख करत सार्वजनिक प्रकल्प असला तरी कायदेशीर प्रक्रिया बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की कायदेशीर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रस्ता कामास तात्काळ स्थगिती देण्यात यावी, बाधित शेतजमिनींचे संरक्षण करण्यात यावे, तसेच नियमबाह्य कार्यवाही करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. या प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाकडून तातडीने हस्तक्षेप न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर बंधू पाचा वळवी, मोठे कडवाण, पंकज झिना वळवी, भरडू, राजेश पिर्या गावित, भरडू, अरुण रूपा वळवी, भरडू, विलास गावित, मनीलाल कोकणी, निंबोणी, रमेश गावित, मगन गावित, बोदवड यांच्या 100हून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, नवापूर. शेतकरी बांधव, या आज 5 तारीख 2026 जे आम्ही हे जे निवेदन देण्याच्या संदर्भात सांगत आहे तर विसरवाडी ते नंदुरबार जे हायवे निघाले आहे आणि ते हायवेच संदर्भात आम्ही पत्र दिलेलं आहे माननीय PI साहेबांना विसरवाडी या ठिकाणी. तर जे 7-12मध्ये आमचे शेत आहे आणि त्या 7-12मधून त्या शेतामधून हायवे जात आहे आणि ते हायवे जात आहे तर सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळेस कच्चा रस्ता होता त्यापासून आजपर्यंत कधीच आम्हाला त्या नुकसानीचं भरपाई भेटलेलं नाही आहे. म्हणजे 7-12चे नुकसान झालेले आहे, शेतीचे नुकसान झालेले आहे. आज एका घरामध्ये 2-3 भाव आहे आणि शेतीचा तुकडा झालेला आहे. काही लोकांचं त्या शेतीमध्ये शेती आहे त्या सगळंच त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. म्हणजे त्याच्या शेती करायला जागा उरलेला नाही आहे. तर त्या ठिकाणी जे नुकसान झाले आहे तर माननीय प्रशासनाने आमचे नुकसानीचे भरपाई द्यावं, मग रस्ता काढावं असं आमची इच्छा आहे. कारण का वर्षानुवर्षे साईटपट्टी वाढवत जात आहे आणि आमच्या 7-12मध्ये जेवढी जमीन आहे तेवढीच दाखवत आहे. त्याने कमी केलेली नाही आहे आणि कमीत केलीत नाहीच आहे, पण त्यामधून आम्हाला काही मोबदला भेटलं नाही आहे. म्हणून आम्हाला काहीतरी म्हणजेच आमची नुकसानीचे भरपाई मिळावं, मोबदला मिळावं असं आम्ही माननीय प्रशासनाला विनंती करत आहे. तर आजपासून आम्ही जेवढं बी माननीय कलेक्टर ऑफिस आहे किंवा जे SP साहेबाचं ऑफिस आहे ते सगळ्यांना, माननीय तहसीलदार साहेबाचं ऑफिस आहे, सगळ्यांना आम्ही निवेदन देणार आहे. तर आज आम्ही जे या ठिकाणी निवेदन दिले आहे त्यामध्ये असं विनंती करत आहे आम्ही का माननीय या जिल्ह्याचा खासदार साहेब आहे आणि या तालुक्याचं जे आमदार साहेब आहे त्यानं देखील आमच्यावर म्हणजे दया करावी. आमचं म्हणणं आहे का दया करावी, आम्हाला सहकार्य करावा, कारण आमची नुकसानीचे भरपाई मिळावं असे आम्ही 2 शब्दामध्ये विनंती करू इच्छितो. धन्यवाद.